आपण आता पटायाच्या टायगर पार्कमध्ये आलो आहोत आणि आतमध्ये येऊन डायरेक्ट वाघाच्या पिंजऱ्यामध्ये रुचिर पाठीमागं उभा आहे. समोर जिवंत वाघ बघतो. रुचिर बघा कसा झोपून निवांत. नंतर प्रिया वाघाला गोंजारत आहे. वाघ रुचिरने शेपूट धरलेला आहे वाघाला. बरं पकड. तो त्याला बिलकुल भीती नाही आहे. शेपूट पकडलेला आहे आणि अशा प्रकारे तिकीट काढून आम्ही आतमध्ये टायगर पार्कमध्ये आलो आहोत आणि रुचिर आणि प्रियाने पण शेपूट धरलेली आहे. मला थोडीशी भीती वाटली आणि मी थोडंसं सावधगिरीनंच शेपूट घातला. टायगर पार्कमध्ये आलो. वाघाबरोबर फोटो काढले. वाघाला जवळ जाऊन रुचिर एकदम धीट मुलगा आहे. त्यानं वाघाची शेपटी वगैरे हातात घेतली. रुचिरला बघून प्रिया पण एकदम धीट झाली आणि मी थोडासा घाबरलो होतो. खोटं काय म्हणायचं, घाबरलो होतो मी. वाघाच्या बरोबर एवढा जवळ जायचा पहिला योग. हे दोघं कसे रोज वाघाबरोबर असतात. वाघच काय करू शकतो. तरी फोटो काढलेला आहे. बोका ही वाघाची मावशी बोकी. चला मुत्तूताई, मुत्तू मावशी. सो टायगर पार्क झालेला आहे. वाघ पिंजऱ्यात बंद आहेत. आपण बाहेर फिरतोय. मोठेच्या मोठे वाघ तुम्हाला बघू शकता. माझ्या पाठीमागं वाघ आहे. पाणी प्यायला आलेला आहे. प्रिया अगदी जवळून जाऊन बघते वाघाला. मध्ये काच आहे. असे वेगवेगळ्या पिंजऱ्यामध्ये इथे भरपूर वाघ आहेत. मोठे छोटे आणि तुम्ही बघताय एका छान पिंजऱ्यामध्ये मोठे वाघ फेरफटका मारतायत. आज पिंजऱ्यातल्या पिंजऱ्यामध्ये चालतायत. सो तुम्ही बघू शकतात की टायगर पार्क पटायामध्ये मी आलो आहे. आम्ही स्वतः सुरुवातीलाच आतमध्ये जाऊन वाघाबरोबर फोटो काढलेले आहेत. आता हे मोठे वाघ इकडे ती सोय उपलब्ध नाही. काही ठराविक लहान वाघापासून मोठ्या वाघापर्यंत तुम्ही हात लावू शकता आणि त्यांच्याबरोबर फोटो काढू शकता. सो अशा प्रकारे हे टायगर पार्क पटाया. वाघ बसलाय. इकडे वाघीण, इकडे छोटा वाघ, पांडी, चिमणी. सो हा स्पॉट फार भारी आहे. मध्ये बसलेला हा वाघोबा. धा मुन्नी धा. सो 200 छोटे मोठे असे म्हणून वाघ आहेत असं मला काल सांगण्यात आलं. आणि हे 200 वाघ छोटेपासून मोठ्यापर्यंत स्मॉल अगदी बाटलीनं दूध पाजण्यापासून ते तुम्ही तसं तिकीट आहे तुम्हाला 700 बात, 800 बात, 900 बात, 1000 बात. तर तुम्ही ज्या प्रकारचा वाघाची साईज निवडता त्याच्यावर तुमचं तिकीट ठरतं. इन्शुरन्ससुद्धा काढता असं सांगतात तरी. पासपोर्ट नंबरनी इन्शुरन्स मिळतं नाही तर मग नाही. तुम्हाला चावलं मारलं तर. सो पासपोर्ट नंबर द्यायला लागतो, भरून द्यायला लागतं आणि तुम्हाला तिकीट मिळतं. ते तिकीट तुम्ही दिलं की तुम्हाला आत प्रवेश मिळतो आणि मग वाघाबरोबर फोटो काढला की लगेच संपून जातं. विशेष काही नाही. सो असे पिंजऱ्यामध्ये असतात वाघ. हात नाही पुढे करायचा. आओ सिखाए तुम्हें अंडे का फंडा.
तुकता निन्नी करतो तुकता पाव 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 झोपलाय पाव पाव नाही झोपला नाना गायब आहे नाना कुठे गेला नट्टा नट्टा ए बाबा मीना सपाटायला आलात की हा एक्सपिरियन्स घ्यायला हरकत नाही कारण छान एक्सपिरियन्स आहे तुमच्याबरोबर लहान मुलं कारण वाघाला आपण असं इतक्या जवळून पाहत नाही सो हा टायगर पार्क आता आपण एक्झिट ला आलेलो आहे टायगर पार्कच्या सो इथून सुद्धा तुम्ही बघताय की वाघ फिरत आहेत तसं इकडे 200 वाघ इकडे आहेत असं त्यांनी सांगितलं सो अशा प्रकारे हे वाघोबा आपण पाहिले आणि बाहेर आल्यानंतर सुद्धा तुम्ही बघताय काही लोक आत जाऊन वाघाबरोबर फोटो काढत आहेत सो अशा प्रकारे आपण सुद्धा सुरुवातीलाच फोटो सेशन केलेलं आहे सो त्यांच्याबरोबर त्यांचा जो कोण म्हणतो त्याला काय म्हणायचं माहिती तो पर्सन असतो तो त्यांना हँडल करतो सो अशा प्रकारे असं म्हणतात की त्यांना काही इंजेक्शन दिलेलं असतं काही पण असं वाटत नाही ते शिकवलेले असतात लहानपणापासून त्यांना यासाठी तयार केलं असावं असं मला वाटलं बाहेर आल्यानंतर आपलेच काढलेले फोटो सोविनियर म्हणून आपण विकत घेऊ शकतो इथून आणि अशा प्रकारे आपण आपल्या फोटो विकत घेतल्यानंतर खरं तर छान मेमरीज तयार होतात या फोटोच्या आता त्याचं काही वाटत नाही पण ज्यावेळेस तुम्ही जेव्हा घरी जाल त्यावेळेस या मेमरी खूप महत्त्वाच्या आहेत वाटलं आपल्या टायगर पार्क एन्जॉय ग्रेट ग्रेट